ग्रुप चेंडरे हॅलो आणि विजयी संघ जिंकलाय वीर अभिराज दळवी यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस ते सुद्धा आपण देणार आहोत. वीर अभिराज दळवी यांच्याकडून सुमेध पत्रे आणि त्यांच्या संपूर्ण संघाला 5,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा दिलं जात आहे. आणि फोटो सेशन झाला असेल तर प्लीज आय रिक्वेस्ट यू सर्वांना, मी कळकळीची विनंती असणार आहे, सर्वांनी या बाउंड्री लाईन पासून थोडंसं दूर राहायचं आहे. यस, पंचांना विनंती करतोय सामना सुरू करा. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहतोय 7 स्टार संघाच्या खऱ्या अर्थानं 7 रणरागिणी खऱ्या अर्थानं विजयाचा जल्लोष येथे संपूर्ण मैदानावरती अगदी सादर करत असताना सौ मानसीताई दळवी आणि त्यांच्या इतर सहकारी आपला विजयाचा आनंद उत्सव विजयाचा जल्लोष येथे नक्कीच मैदानावरती सादर करत असताना आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 3ऱ्या मध्ये मी सौरभ बुरे आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. सुपर 16चा हा पहिलाच सामना. एका बाजूला SD ग्रुप चेंडरे विरुद्ध सिया वॉरियर नागाव या दोन संघांमधली ही महत्वाची लढत. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे मारा करत असताना टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय तो आदर्श पाटील कर्णधार असलेला संघ SD ग्रुप चेंडरे या संघाने. पाहूया पहिल्या षटकाची सुरुवात. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज पार्थ घरत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे ओमकार मात्रे. वायशेत गावातील हा खऱ्या अर्थानं खेळाडू, परंतु या वर्षी या खेळाडूने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. अनेक सामने खऱ्या अर्थानं त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गावदेवी वायशेत संघाला, अंकुशदादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत संघाला या मोसमामध्ये कित्येक सामने जिंकून दिलेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॉवर प्लेचा किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मॅन फ्रॉम सासवणे विश्वेश पाटील नॉस्ट्राईक एंड वरती आहे. बघूया या मॅच मध्ये काय घडणार. पहिल्या चेंडूवरती राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्या चेंडूवरती ठोकलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर, दे धक्का. येतो पहिल्याच बॉलवरती अडबा बॅटॉन साईडला खेळत असताना स्क्वेअर लेग पार केलंय. बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. सुरुवात दमदार, का धाडसी निर्णय घेतला बॅटिंगचा ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये ओमकार पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये पार्थ घरत वेगानं सुटलेला पाहायला मिळाला. जिथे षटकाराचा प्रत्युत्तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला जिथे धावफलकावरती धावा 6 अंकावरती असताना पाहायला मिळाल्या. ओमकार मात्रे आणि विश्वेश पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर पार्थ घरत गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेसचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न राहिला. बॅटची आतील कडा घेतल्यानंतर बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. जिथे फिल्डर काउ कॉर्नर मध्ये चांगल्या दर्जाचं फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती सिंगल आली आहे. 7 धावा धावफलकावरती. कारण पॉवर प्लेची षटकं 2 आहेत. या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲव्हरेज 14-15च्या सरासरीने धावा येणं गरजेचं असणार आहे. कारण एक धाडसी निर्णय खऱ्या अर्थानं घेतलेला आहे की टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलेला आहे. आपण सामना चेस करणार नाहीये तर आपण सामना डिफेंड करणार आहोत. एक निर्णय खऱ्या अर्थानं नक्कीच संघाचे मॅनेजर आहेत सुजित पाटील, किरण म्हात्रे संघाचे ओनर आहेत SD ग्रुप संघाचे सुशांत दादा फळसणकर यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मॅनेजमेंटने हा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका डीप स्क्वेअर लेग मिड विकेट मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळेल. येस, सिंगल आता पुढे चालण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. बघा पहिल्याच बॉलवरती ज्या धावा अपेक्षित असतात किंबहुना डगआउट मध्ये ज्या वेळेला बगल घेतलं जातं टीम प्लॅनिंग चालू असते त्यावेळेला ठरवलं असेल की या षटकामध्ये एवढ्या धावा येणं फार महत्वाच्या आहेत. अगदी पहिल्या बॉलवरती अटॅकिंग इंटरने केले 6 धावा आल्या, तर नंतर सिंगल डबल वरती देखील जास्तीचं लक्ष दिलं गेलं. या बॉलवरती एक्झॅक्ट तेच पाहायला मिळाल्या, सिंगल आले आणि 8 धावा धावफलकावरती पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या. पुढचाच बॉल
फुलटॉस त्यावरती आक्रमण केलंय. आता लॉंग ऑन क्षेत्र निवडलंय. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. साधावा सिक्सर. सन्मान झालेला आहे. त्याचबरोबर महिला वर्गाचा सुद्धा इथे मानसन्मान झालेला आपण पाहतोय. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. ओमकारच्या बॅटमधून आलेला या षटकातील हा दुसरा सिक्सर. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स. चांगला यॉर्कर खोदून मारलाय. कव्हर ड्राईव्हचा इथे फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये राज धारवेने चेंडूला इथे फील्ड केलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. खऱ्या अर्थानं एक पहिल्या षटकामध्ये झालेली ही खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात, दिमागदार सुरुवात, आकर्षक सुरुवात. येस डेफिनेटली. बघा पहिला बॉलवरती अटॅकिंग इंडियनने केले 15 धावा पहिल्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. ओमकार चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. साथीला विश्वेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पार्थ गरजचं पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील आणि 15 धावा त्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार म्हात्रे या नावाचं वादळ आता गोंगावत असताना पाहायला मिळालंय. एक स्वप्नवत सुरुवात तो मैदानाच्या आतमध्ये करून देत असताना पाहायला मिळालाय. कॅप्टन आदर्श पाटीलनं निर्णय घेतला अगदी बॅटिंग करण्याचा. तो निर्णय आतापर्यंत अगदी यशस्वीरित्या या जोडीनं पार केलेला पाहायला मिळालाय. सर या अर्थानं हे दोन्ही जर खेळाडू पाहिले ना, आपल्या ग्रामीण संघामधून सुद्धा सलामीसाठीच फलंदाजीसाठी येत असतात. ओमकार मात्रे वायशेत संघाकडून खेळतो, तर सासवणी संघाकडून विश्वेश मात्रे खेळतो. आणि पॉवर प्ले मधला अनुभव तो मैदानावरती ते नक्कीच दाखवत आहेत की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्त ताकद वापरायची नाहीये, फक्त चेंडू उचलायचा आहे, चांगलं टायमिंग करायचं आहे, गोलंदाजाच्या वेगाचा वापर करायचा आहे. आणि तेच ओमकारने मागील षटकामध्ये मारलेल्या 2 6 वरती पाहायला मिळतंय. तर ओमकार पाहिलं तर ओमकारचा टान्स पाहिला तर खडे खडे फलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये खडे खडे फलंदाजी करणारे खेळाडू खूप कमी प्रमाणात आपल्याला. थँक्यू सो मच. सन्माननीय सुभाषजी वागळे यांच्याकडून सुद्धा सन्माननीय दमदार आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि मुख्य मंचावर त्यांना आमदार साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचं आभार सुद्धा व्यक्त केलेला आहे की खेळाडूंसाठी तुम्ही इतकं मोठं प्लॅटफॉर्म आणि हा क्रिकेटचा समारंभ इथे उभा केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. जयेश गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल चांगल्या दर्जाचा त्याने हाताळला. त्यावरती हलक्या हातानं स्केअर करत असताना बॅटर ओमकार पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं 16 वरती धावा संख्या. पुढचाच बॉल गोलंदाज तयार असताना पाहायला मिळाले. जयेश एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे. सातत्य या गोलंदाजाने देखील राखलंय. यावेळेसचा बॉल पुढ्यात जसा आला तसा फेकून दिलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आसमानी सुलतानी टोला. साधावा. हटके 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार. थँक्यू सो मच. प्रीमियर लीग. संजय नाईक आणि विनायकजी पडवळ हे सुद्धा इथे आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत केलं जात आहे. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. चांगली सुरुवात या षटकामध्ये मिळाली आहे. विश्वेश मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला आपण पाहिलं षटकार आला होता. उलट्या हाताने खेळण्याचा जो मानस होता तो मात्र गोलंदाजाने या चेंडूवरती उधळून लावलाय. चेंडू येतोय डॉट. 22 धावा धावफलकावरती स्थिर. खरं तर इन द स्विंग खेळायचं होतं. जसा बॉल फिरेल तशी बॅट फिरवायची होती आणि स्विचिटचा फटका खेळायचा होता. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बरंचसं वळण बॉलनं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलेलं पाहायला मिळालंय. बॉलला हातभर वळवण्याची जी लीलया गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत ना, बघा टप्पा पडल्यानंतर बरंचसं वळण बॉलनं घेतलं होतं. ऑफ स्टिकवरती पडल्यानंतर अगदी वाईड लाईनची जी गाईड लाईन आहे तिथपर्यंत चेंडू गेलेला पाहायला मिळाला. ओहो वेगवान बॉल. आता वेगावरती विश्वास दाखवलाय. सातत्य राखलंय. व्हेरिएशन व्हरायटीज किंबहुना मिश्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. षटकारानंतर 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. कारण अगदी जयेश कमी वयापासून नवगाव गावासाठी त्याने खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलाय. सुंदर अप्रतिम यष्टी रक्षण सुद्धा अजय चौलकरचं लाजवाब येथे पाहायला मिळतंय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला टप्पा पडल्यानंतर चेंडूला इथे मात्र वळण मिळालंय. कारण थोडंसं फ्लाईट दिली होती फलंदाजावरती. थोडंसं स्पेशर जरूर येथे टाकलंय. षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने येथे मात्र जबरदस्त सुपर्ब कमबॅक केलंय.
येस डेफिनेटली. बघा ना, स्पिनर गोलंदाज सातत्यानं बॉलवरती येण्यास बॅटरला भाग पडतात किंवा ते बॅकफूटवरती ढकलण्याचं काम करतात. आता फ्रंटफूटवरती येण्यास भाग पडलं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण घेतलं, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या राहिले होते बॅटर आणि त्या विकेट देखील या बॉलवरती येऊ शकला असता. बघा पहिल्या षटकामध्ये धावा खूप साऱ्या आल्या. षटक क्रमांक 2ला जशी सुरुवात झाली, पहिल्या 2 बॉलमध्ये 7 आल्या, परंतु तदनंतर 4 बॉलमध्ये कोणत्याही स्वरूपाची जयेश या गोलंदाजाने धाव खर्च केली नाहीये. बॅटिंग करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला होता, आता ते सगळे मनसुबे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जयेशने उद्ध्वस्त केलेले पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 म्हटलं की वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधील चॅलेंजिंग ओव्हर, ज्यामध्ये 10 धावांचं चॅलेंज तुम्हाला दिलं जाणार आहे. जर 10 धावा केल्या तर 5 धावा संघाच्या टोटलमध्ये प्लस, जर 10 धावा झाल्या नाही तर 5 धावा संघाच्या टोटलमधून मायनस देखील होणार आहेत. 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर करंट रन रेट आपण पाहिलं तर 11चं करंट रन रेट आहे. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 55च्या घरामध्ये धावसंख्या जाऊ शकते. परंतु आपण पाहतोय मैदानावरती 2 हात जर नक्की झुंजवायचे असतील ना, तर SD ग्रुप संघाला कमीत कमी 60-65 पर्यंतचा पल्ला येथे मैदानावरती नक्कीच गाठावा लागणार आहे. तिसऱ्या षटकासाठी जे चॅलेंजिंग षटक आहे, चॅलेंजिंग षटकासाठी संघाचा संघनायक अजय चौलकर येथे गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द राऊंड विकेटने मारा करत असताना पहिल्या चेंडूवरती ओमकारने ठोकलाय चेंडू हवेत. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. ओमकारचा संपलाय येथे मात्र खेळ. नाही. बघा ना, पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळालेला संघ आता कुठेतरी डगमगत असताना पाहायला मिळाला. डावकुरा त्याचे बॅटर चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत होते. चांगली स्टार्ट, अगदी स्वप्नवत सुरुवात तो करून देत असताना पाहायला मिळाला आणि अशा वेळेला चॅलेंजिंग ओव्हरमध्ये अजय चौलकर आले. पहिल्याच बॉलवरती आक्रमक रवैया धारण करायचा असताना फटका फसला आणि त्या वेळेला स्क्वेअर लेगला एक अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलेला पाहायला मिळालाय. विकेटचं पतंग झालंय. 22 वरती हा पहिला धक्का बसलाय SD ग्रुप सेंड्रे या संघाला. किशोर सर, आपण पाहिलं ना तर मागील षटकाच्या मागील 4 चेंडूंवरती न आलेल्या त्या धावा खऱ्या अर्थानं या विकेटसाठी कारणीभूत ठरल्यात. स्पेशर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला स्पेशर जर बनवायचं असेल ना, तर जास्तीत जास्त चेंडू डॉट जर टाकले ना, तर आपोआप बॅटिंग करणाऱ्या टीमवरती हे स्पेशर येत असतं. परंतु अशी स्पेशर कित्येक वेळेला खऱ्या अर्थानं आदर्श पाटीलने हाताळलेत आणि पाहिल्या आल्या गोलंदाजाचं स्वागत केलंय. स्वॅग से करेगा स्वागत. येतोय दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रँडेड वाग्रन गावचा हा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये आलाय. या अलिबागच्या मातीतील असा खेळाडू ज्यानं आपल्या नावाची दखल घेण्यास अखंड रायगड जिल्ह्याला भाग पाडलाय. टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेला हा हिरा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आल्या षटकार तो ठोकत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस बॉल बॅकफुटला गेला. लेग लान्स करायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. लेग बिफोर साठी अगदी उत्साहपूर्ण अपील पाहायला मिळाली. पंचांच्या अगदी तटस्थ आहेत. या बॉलवरती धाव मिळणार नाहीये, जिथे षटकारानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं नक्कीच येथे जरूर अजय सांगत होता की LBW साठी रिव्ह्यू नाहीये, परंतु सर्वात प्रथम खऱ्या अर्थानं 2008 साली ही खऱ्या अर्थानं डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आली होती आणि LBW मध्ये पहिला फलंदाज जो बाद झाला होता ना, तो वीरेंद्र सेहवाग LBWच्या स्वरूपात श्रीलंके विरुद्ध बाद होणारा पहिला खेळाडू ठरला होता. या चेंडूवरती फटका हवेत. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला फलंदाज आदर्श पाटील. होतोय येथे मात्र बाद. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथ बाच्या लाडा बोटे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. यस, या वेळेला झेलबाच्या स्वरूपामध्ये बॅटर आदर्श पाटील बाद होत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये जेवढी ताकद महत्वाची आहे तितकं टायमिंग देखील महत्वाचं आहे. या वेळेला बॅटर आदर्श पाटीलनं टायमिंग साधलं नव्हतं. बॅटच्या स्टिकरवरती येणारा बॉल जास्त वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला आणि तदनंतर फिल्डरनं अप्रतिम दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय.
दुसरा धक्का बसलाय एस डी ग्रुप सेंट्रे संघाला. महत्वाचा बॅटर, टीमचा निर्णायक खेळाडू, टीमचा तारणार, टीमचा मोरक्या आता मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. कॅप्टनने कॅप्टनला इथे मात्र मैदानावरती बाद केलंय. एक डाव तुझा होता, दुसरा डाव माझा होता, असं हे चित्र मैदानावरती अजय चौलकर यंदाच्या मोसमामध्ये खऱ्या अर्थानं तुफान फॉर्मामध्ये असलेला खेळाडू मैदानावरती आपलं जबरदस्त अष्टपैलू खेळ येथे मैदानावरती दाखवतोय. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं कर्णधार या नात्याने तो एक वेळा नक्कीच जिंकलेला आहे. खेळाडू म्हणून सुद्धा अलिबाग प्रीमियर लीगची ट्रॉफी तो जिंकलेला आहे. उत्कृष्ट खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. थेरोंडा गाव आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये, थेरोंडा गावामधून सुद्धा अनेक खेळाडू पाहायला मिळाले, परंतु अजय चौलकर एक वेगळ्याच क्लासचा खेळाडू आपण पाहतोय. बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. हार्ड लेनचा चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू टाकला होता. चेंडू येथे मात्र येतोय डॉट. एक बॉल 4ची आवश्यकता आता चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. बघा आदर्श पाटील जोवर मैदानाच्या आतमध्ये होता तोवर असं वाटलं होतं की षटकार आला, आता चॅलेंज अगदी सहज कंप्लीट केलं जाईल, परंतु अजय चौलकर चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस बॉलर बाबाटने खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ कार्पेट केले. डीप मिड विकेटचे फिल्डर राज धारवे, गावताचा सर्वे तो बॉलवरती येत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल, चॅलेंज कंप्लीट होऊ दिलं नाहीये. आता मात्र संघाच्या टोटल मधून 5 धावा मायनस देखील केल्या जाणार आहेत. 18 बॉलचा खेळ झाला, जिथे 29 पाहायला मिळाला होता तिथून 5 धावा आपण मायनस करूया, जिथे 24 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 गडी बाद झालेत. 18 बॉलचा खेळ सर मैदानाच्या आतमध्ये पार पडलाय. डार्सी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा, परंतु ती योग्य तिची बॅटिंग अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाहीये. कारण अशा प्रकारचे निर्णय कधी कधी नक्कीच आपल्या अंगलटी सुद्धा येत असतात, परंतु किशोर सर अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागील सामना सुद्धा असाच रंगला होता. मागील मॅच मध्ये सुद्धा धावा आल्या नव्हत्या. नंतर विनोद वाटकरे आला आणि मैदानावरती तुफान विध्वंस करणारी कामगिरी येथे केली होती. त्याचबरोबरीने सौरभ, या गोष्टींवर सुद्धा चर्चा करावी लागेल की मांडव्याचा जो खेळाडू कोणीच पाहिला नव्हता, त्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या तालावर प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा नाचवलं होतं. हे सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण त्या गोलंदाजाने तर ती ओव्हर टाकली नसती तर मात्र पिक्चर मध्ये काहीतरी वेगळं पण पाहायला मिळालं असतं. आणि तत्पूर्वी सचिनदादा राऊळ यांच्या माध्यमातून गोलंदाज अजय चौलकर यांनी हा वंडरफुल स्पेल टाकलेला आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 10 धावा बनवू दिलेल्या नाहीयेत आणि त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय सिरीज सेमीफायनलला जाणाऱ्या संघातून निवडला जाईल. पर रन्स 1 पॉईंट, 50 रन्स प्लस 5 पॉईंट मिळतील. 100साठी 10 पॉईंट असतील. पर विकेट 5 पॉईंट, कॅचसाठी 2 पॉईंट असतील. तसेच रन आउटसाठी 2 पॉईंट असतील. डायरेक्ट हिटसाठी 4 पॉईंट असतील. स्टम्पिंगसाठी 2 पॉईंट, मेडन ओव्हरसाठी 5 पॉईंट असतील. आणि एका इनिंगमध्ये 5 विकेट घेणाऱ्यासाठी 10 पॉईंट्स येथे मिळणार आहेत. तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि ऑदर जी पारितोषिकं आहेत ती सुपर 8 पासून दिली जातील, याची नोंद घ्या पूर्ण फायनल पर्यंत. या स्पर्धेची नियमावली आपण पाहिली आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते, जिथे 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. जयेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती आहे. यावेळेसचा बॉल पुढ्यात पडला. पुढ्यातून बॉलला हातभर वळण घेतलंय. ही लिलया क्षमता या गोलंदाजाकडे ठासून भरलेली पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये त्याचा गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. दुसऱ्या स्पेल मध्ये आला. पहिल्याच बॉलवरती सुयश पाटील नावाच्या बॅटरला थांबवलेलं पाहायला मिळालंय. 24 वरती धावसंख्या थांबली. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॉल उंचाव्यामध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली गेली. सिंगलच्या मदतीनं 25 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या इनिंगमध्ये जर किशोर सर पाहिलं ना, तर पहिल्या 8 चेंडूंवरती एस डी ग्रुप चेंडरे संघाचं खूप काही चांगलं घडत होतं, परंतु जय सुरेकरने 9व्या चेंडूंपासून पूर्णपणे या मॅचचा खऱ्या अर्थानं चेहरा मोहरा बदलून टाकलाय. विश्वेश स्ट्रायकेंडवरती. विश्वेश पुन्हा एकदा आपण पाहतोय जय सुरेकरच्या गोलंदाजीवरती सबसेल निराशाजनक फलंदाजी करत असताना मैदानावरती. येस, हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्टिंग पाहायला मिळालं. पहिलाच बॉल ज्या वेळेला फेस केला त्यावेळेला षटकार टोकला, परंतु तदनंतर बॅटला बॉल स्पर्श देखील करू दिला नाहीये. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
चेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 3 बॉलमध्ये या षटकामध्ये फक्त एकच धाव या गोलंदाजांना खर्च केली आहे. पुढचाच बॉल, यावेळेचा बॉल फुलर लेनचा स्टिअर करण्याचा प्रयत्न, जिथे लेग ग्लान्स केला बॅटरनं. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाईल सिंगलच्या मदतीने. आता मात्र धावफलक पुढे सरकलाय. किशोर सर, आता मात्र सिंगल धावा येऊन चालणार नाहीये. आता मात्र उत्तर फक्त मोठ्या फटक्या निश्चित द्यावं लागणार आहे. मी तर म्हणतोय अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही 2-4 मोठे फटके जर आले तर 50+ धावा क्रॉस झाल्या तर नक्कीच SD ग्रुप संघाची बॉलिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण पाहतोय धक्कादायक निकाल, धक्कादायक सामने आपण नेहमीच पाहिलेत. बागफुटला जाऊन चेंडूला इथे मात्र हुक मारण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पला पूर्णपणे सफल झाले होते. जयेश सुरेकरची गोलंदाजी खऱ्या अर्थानं फलंदाजांना तालावरती नाचून ठेवणारी ही गोलंदाजी ठरते. येस, मी खरं तर आता बॅटरचं कौतुक करेल. बघा, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यानं केला, कारण की पहिल्या 4 बॉलमध्ये धावा दिल्या नव्हत्या. अशा वेळेला काहीतरी इम्प्रोव्हाइज करायचं, या इथून ते बरेचसे सफल झाले. परंतु आता पुढ्यातला बॉल जसं आला तसं फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन मध्ये हा आलाय स्ट्रॉंग सिक्सर. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नर्वण. धन्यवाद. काही इंचाचा फरक जर चेंडूच्या टप्प्यामध्ये जर पडला ना किशोर सर, की नक्की त्या चेंडूवरती धावांचं गणित येथे बदललं जातं. 1 धाव मिळेल चेंडूवरती, कोणती धाव मिळणार नाहीये. परंतु चेंडू थोडासा पुढ्यात पडला की त्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार हा नक्कीच आमच्या लेखकांना हा लिहावा लागतोय. आज मात्र आपण जर पाहिलं प्रेक्षकांची संख्या प्रत्येक पॅन्डॉलमध्ये आपण पाहतोय. पॅन्डॉल सर्व ठिकाणी आपण पाहिलं ना तर भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. येस, सौरभ थोडंसं थांबवतोय. यानंतरचा होणारा सामना आरबी कन्स्ट्रक्शन जिराड विरुद्ध शंभूराजे वॉरियर्स का मारले या 2 संघाच्या दरम्यान हा टॉस होणार आहे. सो या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. येस, ओव्हर टू यू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राइक वरती बॅटर विश्वेश पाटील 8 चेंडूंचा सामना केलाय. 8च धावा त्याने येथे बनवल्यात. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. पुलचा सक्सेसफुल फटका. रोहित गुरुनाथ शर्माची आठवण येथे ताजी केली आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. षटकार. तुम्हीच ठरलेत नंबर 1, तुम्हीच ठरलेत नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. येस, हाफ ट्रॅकर बॉल अगदी चेस्ट वरती घेतला आणि जसं आलाय तसा भिरकावून दिला. बॅटचा स्विंग अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅटरच्या बॅटमधून षटकार आलाय. मॅच संपलेली नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. मी ज्या धावा मनाच्या आतमध्ये सेट केल्यात त्या अजून धावफलकावरती आल्या नाहीयेत. आता मी थांबणार नाहीये हेच सांगत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यावेळेला पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटच्या स्टिकरवरती बॉल होता, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेलं, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 39 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 39 बनवल्या गेल्या. त्रास जारवे पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला, परंतु तदनंतर कमबॅक करण्याची क्षमता याही पट्ट्याकडे आहे, तेच त्यानं दाखवून दिलंय. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील सुयश पाटील यांच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये सिंगलने काम चालला नाहीये. जर मॅच मध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये मोठा टेम्पो सेट करायचा आहे तर मोठी धावसंख्या आणि मोठे फटके येणे देखील फार महत्वाचे आहेत. विश्वेश पाटील खेळ करावा लागेल चांगला, तरच मैदानाच्या आतमध्ये नाव होईल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला. सिंगल पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुसरी देखील धाव पूर्ण. 1-1 धावांसाठी नक्कीच SD ग्रुप चेंडरे संघाला संघर्ष करायला लागतोय, कारण धावा येणं गरजेचं आहे. धावा आल्या तर गोलंदाजांना नक्कीच येथे एक चान्स मिळू शकतो, कारण तिसरी ओव्हर या मॅच मध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं
मोमेंटम शिफ्ट करणारी ठरू शकते. पॉवर प्लेमध्ये जर उत्तरार्धाच्या खेळामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर मॅचमध्ये एक चांगला ट्विस्ट निर्माण नक्कीच होऊ शकतो. हे दोन चेंडू चांगल्या धावा येथे नक्कीच या दोन चेंडूवरती येणार का? हे दोन चेंडू या मॅचमधील खऱ्या अर्थानं महत्वाचे ठरू शकतात. गोलंदाज राज धारवेवरती थोडंसं स्पेशर जरूर असणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर राजने ते मात्र आपली अचूकता दाखवली आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा त्याने तो प्रयत्न केलाय. मागील 3 चेंडूवरती फक्त 4च धावा आल्यात. राजचा हा चेंडू विश्वेशने ठोकलाय. चेंडू हवेत आहे. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. यश जंगलीने पकडलाय झेल. फलंदाज विश्वेश पाटीलचा संपलाय खेळ. तिसरा हादरा बसतोय SD ग्रुप चेंडरे संघाला. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हेरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरविंद दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. शेवटचं षटक आहे. अटॅकिंग इंटरने खेळायचा हाच हेतू राहिला होता बॅटरीचा. अशा वेळेला पुन्हा एकदा टायमिंग साधू शकले नाही आहेत. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न टायमिंग साधला नाही. त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये एक चांगल्या दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलेला पाहायला मिळालाय. धावसंख्येचा मेळ देखील बसणं आता गरजेचं आहे. या मॅचमध्ये या डावाचा विचार केला तर अजून देखील एका बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावा धावफलकावरती आल्यात. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हा सांगणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. या बॉलवरती काय घडेल, किती धावांचं टार्गेट या पूर्वार्धाच्या डावामध्ये सेट केलं जाणार आहे त्यासाठीचा चेंडू. राज धारवे पहिला बॉलवरती षटकार नंतर कमबॅक केलं या पठ्ठ्यानं. अंतिम बॉल रनवेवरती दाखल झालाय. थोडासा बिघाड झालाय. पुन्हा एकदा नव्यानं राज धारवे तयार होत असताना पाहायला मिळतील. सुमित ठाकूर येथे फलंदाजीसाठी आलाय. मॅन फ्रॉम महाळुंगे गावाला बिलॉंग करणारा खऱ्या अर्थानं हा खेळाडू. पाहूया शेवटच्या चेंडूवरती एक मोठ्या फटक्याने या इनिंगची सांगता करणार का राज धारवेचा चेंडू. सुमितला इथे मात्र परफेक्ट खोलवर टप्प्याचा चेंडू. मिडॉनच्या दिशेने चेंडू पार करत लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. SD ग्रुप चेंडरे संघाची धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 43 धावा. तर जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता असणार आहे सिया वॉरियर नागाव या संघाला. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुपर 16च्या थराराला सुरुवात झालेली आहे आणि हा थरार आता त्या दुसऱ्या मॅचकडे जाणार आहे. तत्पूर्वी पहा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 30 मध्ये 44ची आवश्यकता असणार आहे. अर्थातच सिया वॉरियर्स नागाव या संघाला सुंदर खेळ झालेला आहे. परंतु दुसरा सामना हा फार महत्त्वाचा सुद्धा असणार आहे. त्यामध्ये RV कन्स्ट्रक्शन झिराड विरुद्ध शंभूराजे वॉरियर्स कामारले हे 2 संघ एकमेकांच्या सोबत भिडणार आहे. सो बोथ टीम कॅप्टन्सना मी विनंती करतोय, चला या लवकरात लवकर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. मान्यवर सुद्धा इथे राजल दादा इथे आलेले आहेत. राजल दादा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. RB कन्स्ट्रक्शन झिराड टीमचे टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. जर इनिंग सुरू व्हायच्या आधी प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक जर उपस्थित नसेल तर उपस्थित जो कर्णधार आहे त्याला नाणेफेकी जिंकली दिली जाणार आहे. हे मुख्य मंच पाहतोय ज्यावर संपूर्ण हा जनसमुदाय, सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे या ठिकाणी बसून या संपूर्ण सामन्यांचा आस्वाद घेत असताना आपण पाहतोय. शंभूराजे वॉरियर्स कामारले, येस आकाश तवसाळकर सुद्धा इथे आलेला आहे. अजिंक्य वैती वर्सेस आकाश तवसाळकर, या दोनही टीम कॅप्टन एकदा जोरदार टाळ्या होत्या या दोन्ही टीम कॅप्टनसाठी. सो एका बाजूला शंभूराजे वॉरियर्स टीम कॅप्टन आकाश तवसाळकर, ज्याचा तुम्ही लीग स्टेज मधील खेळ पाहिला असाल, धारधार गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी. पण कसं विसरून चालेल अजिंक्य वैतीला. सेन्सिबल बॅटिंग आणि कॅप्टन्सी याच्या जोरावर त्याने निश्चितपणे सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. निश्चितपणे सुपर 16चा हा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी प्रांजळ दादांना विनंती करतोय, येस टॉस होत आहे. कॉल कोण करतोय? येस शंभूराजे
वॉरियर्स कॉल करणार आहेत. हेड कॉल आलेला आहे आणि टेल पडलेला आहे. सो आरबी कन्स्ट्रक्शन टॉस जिंकला. अजिंक्य काय डिसिजन असेल? चेसिंग करेन. एकंदरीत थोडासा चढ उतार या लीग स्टेजमध्ये पाहायला मिळाला, पण त्यानंतर तुझा धमाकेदार खेळ आपण पाहिलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलास. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाला? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन आणि आकाशची पण बॅटिंग लाईनअप थोडी स्ट्रॉंग आहे, त्याप्रमाणे मी बॉलरचा यूज करेन आणि आकाशला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. एकंदरीत ही स्पर्धा पाहता कसं वाटतंय इतक्या भल्या मोठ्या आयोजनामध्ये खेळत असताना? खूप छान वाटतंय. मी सुद्धा मुंबईमध्ये भरपूर क्रिकेट खेळतो, परंतु असं आयोजन मी अजूनपर्यंत कुठे बघितलं नाही आणि अजून म्हणजे असं होणारही नाही असं मला वाटते. त्याबद्दल मी महेंद्र दळवी शेठ यांचं खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांनी अशाच मोठमोठ्या टुर्नामेंट भरवाव्यात. त्याकडून आपल्या इथले यंग टॅलेंट आहे त्यांना हा एक चांगला प्लॅटफॉर्म उभा राहता येईल. त्याच्यामुळे आपल्या अलिबागचा एखादा चांगला खेळाडू मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळू शकतो. त्याच्याबद्दल त्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद बोलेन. थँक्यू सो मच. आकाश टॉस हरलात, प्रथम फलंदाजी करायची आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आणि त्यांची धमाकेदार बॅटिंग लाईनअप तुम्ही पाहिली असाल, त्यामुळे तुम्हाला जर धमाका करायचा असेल पहिल्या इनिंगमध्ये तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 70 ते 80 धावा करण्याचा प्रयत्न करू. असं काही नाही, टॉस हरलो ठीक आहे, आम्हाला पहिली बॅटिंग आली, आम्ही विदाऊट प्रेशरनी खेळणार आहोत, त्याच्यामुळे आम्हाला काय हरकत नाही बॅटिंग आली. एकंदरीत तुझा लीग स्टेजचा प्रवास खूप चांगला राहिला आणि त्यानंतर हा सामना आणि ही संपूर्ण स्पर्धा तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे? नक्कीच स्पर्धा खूप मोठी आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. माझे प्लेयरसुद्धा चांगले आहेत, नक्कीच आम्ही जिंकू. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रांजळ दादा तुम्ही इथे आल्याबद्दल. निश्चितपणे न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स, आरबी कन्स्ट्रक्शन वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, चौकार. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवलेत एक नंबर. बघा, मागच्या मॅचमध्ये सुरुवात झाली होती षटकारानेशी, चांगली सुरुवात केली होती विश्वास ओमकारने आणि याही वेळेला पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने स्टिअर केला होता चेंडूला, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मोठा फटका किंवा मोठी रिस्क न घेता राज अनिल धारवे याने चांगल्या पद्धतीने सूझबूझ म्हणजे एक विचारवंत अशा पद्धतीने खेळतो ना तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. संघाचा कर्णधार आदर्श पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. पहिल्या षटकात आपण बघतो 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. राज धारवे आणि अजय चौलकर ही जोडी मैदानात आहे आणि 5 धावा झालेल्या आहेत. अजय चौलकरने जर लगातार 2 षटकार ठोकले तर प्रांजल दादांकडून त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अजय चौलकर स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. या मोसमामध्ये ज्याच्या नावावरती लागोपाठ 9 चेंडूवरती 9 षटकार ठोकण्याचा ज्याने पराक्रम केला होता ना, तोच अजय चौलकर येथे मैदानावरती आहे. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईनवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज आदर्शला. या चेंडूवरती मात्र सफलता मिळते. चेंडू डॉट येते, 5 धावा धावपलकावरती स्थिर आहे. राईट आर्म द विकेटने कटर स्वरूपाचा चेंडू पुढ्यात पडलाय, थेट लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. अजय चौलकरच्या बॅट मधून दे धक्का घे चक्का. चिमणी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. प्रथम फलंदाजी करत असताना फळसणकरांच्या SD ग्रुप चेंडरे संघाने थोडीशी निराशा केली, त्यांच्या बॅटरने निराशा केली, परंतु यावेळेला सचिन राहुलचे फलंदाज बघा गोलंदाजी चांगली केली आहे. सचिनजी राहुल यांचे फलंदाज आपण बघतोय अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. त्यांच्या दोन्ही फलंदाजांनी सलामीची जोडी मैदानात आहे, ती म्हणजे अजय चौलकर आणि राज धारवे. राज धारवेने चौकार मारून आपलं खातं उघडलं तर अजय चौलकर षटकार मारून आपलं खातं उघडतोय. 7 धावांवर खेळतो वैयक्तिक आणि राज खेळतोय 5 धावांवर. संघाची धावसंख्या 12. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीने स्टिअर करतोय चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी सिंगल्स घेतोय, षटकाची समाप्ती होते. पहिलं P1चं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्येला उत्तर देताना धावसंख्या झालेली ती 13 धावा. कारण सोपं टार्गेट आहे सौरभ, 44 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे जास्त मोठी रिस्क घ्यायची नाही आहे, धावा जास्तीत जास्त जमवायच्या हा प्रयत्न आहे तो सिया वॉरियर्स नागाव या संघाचा. सचिनजी राहुल यांनी आत्ताच ASPLमध्ये जी स्पर्धा झाली ना त्यांची अक्षी साखर प्रीमियर लीग, त्यामध्ये सुद्धा त्यांच्याच संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केलं होतं. त्यांच्यामुळे त्यांचं लक फॅक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. मैदानावरती खऱ्या अर्थानं लक फॅक्टर म्हणताना आपण पाहतोय मैदानावरती केलेला परफॉर्मन्स किंवा मैदानावरती घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं ती सुद्धा महत्त्वाची असते.
खऱ्या अर्थानं न बोलता हसवणारा मिस्टर बीन सुद्धा त्याच्या एका मुलाखतीमध्ये जरूर सांगतोय की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नशिबाचा भाग मात्र 1% असतो, परंतु 99% तुम्हाला ही मेहनतच करावी लागते. परिस्थिती असो, आयुष्य जगताना सुद्धा तुम्हाला मेहनतच करावी लागते. क्रिकेटमध्ये सुद्धा सामना जिंकवण्यासाठी, स्पर्धा जिंकवण्यासाठी विकासदादा मेहनत 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 मेहनतच करावी लागते. चेंडरे संघाने बघ पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती, तब्बल 15 धावा काढल्या होत्या. तदनंतर जयेश सुरेकरच्या सुद्धा 2 चेंडूंवर 7 धावा आल्या होत्या, म्हणजे 22 धावा 8 चेंडूतच काढल्या होत्या. तदनंतर जयेश सुरेकरनी ज्या गोलंदाजीचं त्याचं पृथक्करण बघितलं ना, 4ही चेंडू निर्धाव टाकले. तिसरं षटक अजय चौलकर घेऊन आला, त्याने पहिल्या चेंडूवर विकेट काढली. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर त्याने सुद्धा नंतर 4 चेंडूंवर फक्त 1 धाव खर्च केली आणि नंतर जो बॅकफुटवर संघ गेला त्यातून सावरलेलाच नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजी नागाव संघाकडून बघायला मिळाली. 44 धावांचं लक्ष्य आहे, धावसंख्या 13 धावफलकावर. दुसरं षटक दिलेलं आहे सोपवलेलं सिद्धार्थ पाटीलच्या हातामध्ये. पहिला चेंडू चांगला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा हा चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, पॅडवर आदळतोय. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ लेग बाय. सिंगल धाव मात्र पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. चांगली सुरुवात सिद्धार्थ पाटील येथे गोलंदाजी करत असताना इथे पहिल्या चेंडूवरती करतोय. अजय चौलकरला इथे थांबावं लागणार आहे. अजय चौलकरला जर थांबवलं तर नक्कीच या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रंगतता आणखीन निर्माण होऊ शकते. गोलंदाज सिद्धार्थ पाटीलचा हा चेंडू. अजयने या चेंडूला ऑन साईडला खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला इथे फिल्डिंग करतायत, फेक करतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. चेंडू डॉट जाण्यापेक्षा ना विकास दादा सिंगल धाव या मॅच मध्ये सुद्धा खूप महत्वाची ठरू शकते, कारण गेम येथे पुढे सरकवला जातोय, स्ट्राईक रोटेट केली जाते. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन येथे मैदानावरती आपण पाहतोय. स्कोरशीट वरती धावसंख्या 15 पोहोचली आहे. या सिंगल घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यामध्ये स्ट्राईक रोटेट होते. त्यामुळे आपल्या समोरचा या वेळेला सुद्धा चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन विसावला. जोरदार अपील, फलंदाज नाराज आहे, परंतु पंचांचा इशारा, इट्स अ कॉट आउट. हाय जरा हटके 100% आयोजन अलगे, हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार. आपण सिंगलबद्दल बोलत होतो. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने समोरचा फलंदाज आहे त्याच्यावर विश्वास दाखवावा लागेल. आणि कालच बॅट्समन जास्त वेळ घालवायचा नाही आहे, लगेच मैदानात उतरायचं आहे. काल रात्री आपण बघितला IPLचा तो सामना, डेव्हिड मिलरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ना, लाजवाब होती. 2 चेंडूंवर 2 धावा घेत होत्या. पाहिजे असताना ज्या वेळेला 1 धाव सहज निघत होती 5व्या चेंडूवर, त्यावेळेला त्याने समोरच्या फलंदाजावर आपला विश्वास दाखवलेला नाहीये. ती जर 1 धाव घेतली असती किमान सामना हरला नसता, निदान सुपर ओव्हर तरी झाली असती शेवटच्या फलंदाजाने धाव न काढल्यामुळे. परंतु तसं काही झालेलं नाहीये. त्या चेंडूवर धाव घेतली नाही आहे, शेवटच्या चेंडूवर त्याला धाव काढता आलेली नाही आहे आणि अशा प्रकारे गुजरात सामना तो जिंकला होता. अतिशय जबरदस्त बघितला होता आपण. म्हणून समोरच्या फलंदाजावर आपण नेहमी विश्वास ठेवायला पाहिजे, कारण विश्वासाने तुम्हाला खऱ्या अर्थानं सामना जिंकवता येऊ शकतो. कारण तो विश्वास जर नक्कीच जर समोरच्या खेळाडूवरती जर तुम्ही ठेवलात ना, तर नक्कीच तुमच्या विजयाचा मार्ग हा सुखकर होऊ शकतो. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. 1 डाऊन बॅटर, 1 डाऊन बॅटिंग येथे मात्र मैदानावरती कशा रीतीने करणार फलंदाज सूरज शेडगे. सुरेश शेडगेने खेळलेला फटका, ऑफ ड्राईव्हचा इथे फटका आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या पोहोचली 16 धावा. आतापर्यंत विकास दादा 10 चेंडूंमध्ये 16 धावा आल्यात. मॅच मध्ये तिसरं षटक या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार. या मॅच मधलं खऱ्या अर्थानं रंगतता वाढवणारं हे तिसरं षटक ठरणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. यस ॲब्सोल्युटली, कारण अतिशय महत्त्वाचं षटक आहे ते. तिसरं षटक चॅलेंज ओव्हर आहे आणि त्या षटकामध्ये जो संघ फ्रंट फुटवर जाईल ना, अकूट टप्प्याचा चेंडू, थोडासा चेंडूला मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, शिलीमकर पंकज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, त्याला चकवतोय, चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमा रेषा पार. जरा हटके 100% आयोजन अलगे, हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर. विकास दादा हाफ चान्सला येते मात्र फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. एक धाव या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवणारी खऱ्या अर्थानं ठरू शकते. अजयने येथे मात्र चौकार ठोकलाय.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज इथे फटका खेळलाय, ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स जरूर घेतला गेलाय, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड, कारण एक एक धाव किती महत्वाची असते, आपली विकेट मैदानावरती शापूत ठेवणं हे सुद्धा किती महत्वाचं असतं. 21 धावा, 2 षटकांचा खेळ पूर्ण, एक गडी बाद. सिया वॉरियर्स नागाव. यस, 2 षटकं म्हणजे पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना हे चॅलेंज षटक येणार आहे ना, ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. जो चॅलेंज पार करेल तो सामना जिंकण्याच्या जवळ जाईल. नक्कीच बघूया आपण सामन्यामध्ये रंगतता वाढणार आहे का. तिसरं षटक, 18 चेंडू, 23 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना येईल असं वाटते मला. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी सामना जिंकण्याची हातोटी किंवा क्षमता गोलंदाजांमध्ये असावी आहे, आणि ती गोलंदाजी आपण नेहमी बघत असतो. आदर्श पाटील त्या धाटणीचा गोलंदाज सुद्धा आहे, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण मारा आहे, अप्रतिम गोलंदाज आहे, अप्रतिम ऑलराऊंडर खेळाडू आहे. अलिबाग तालुक्यामधील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू ज्यांची गणना केली जाते त्यावेळेला 5 खेळाडूंमध्ये नक्कीच त्याचा नंबर लागतो. कारण मागील 3-4 वर्षांमध्ये त्याने खऱ्या अर्थानं मागे वळून पाहिलेलं नाहीये. आपला परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं त्याने सातत्याने खऱ्या अर्थानं दुरुस्त केलाय. अगदी गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही आघाड्यांमध्ये त्याने खऱ्या अर्थानं वरचढ अशी कामगिरी केली आहे. म्हणून आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपल्या अलिबागच्या संघाचा खऱ्या अर्थानं तो कर्णधार राहिला होता. बघूया चॅलेंजिंग षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती ऑन द साईडला इथे फटका, डीप वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका मारलाय, तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. एकूण धावसंख्या पोहोचली 22 वरती. चॅलेंजिंग षटक आहे, चॅलेंजिंग षटकामध्ये अजून 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. विकास दादा अजून 9 धावा पूर्ण करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आदर्शने आपण बघितलं गतवर्षीच्या प्रीमियर लीगमध्ये ह्याच दुसऱ्या पर्वात. आहा, चांगला चेंडू, दांडी 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 गुल, फलंदाज बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. थँक्यू डीजे मास्टर. गतवर्षी जी स्पर्धा झाली होती, आपलं तिसरं पर्व झालं होतं, त्यामध्ये आदर्श पाटील कर्णधार होता संघाचा, शहाबाद संघाचा, आणि तृतीय क्रमांकावर त्यांना संतुष्ट व्हायला लागलं होतं. आणि त्याचप्रमाणे बेस्ट फिल्डरचं पारितोषिक सुद्धा मोटरसायकल त्याने प्राप्त केली होती. परंतु हा चेंडू आपण बघितलात, हा चेंडू थोडासा आत्मघातकी फटका होता सूरजचा. जर चेंडूला त्याने व्यवस्थितरित्या चेक केला असता ना, नुसता पुश केला असता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, तरी षटकार नसता, परंतु चौकार तरी मिळाला असता. परंतु त्याने जोराने मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू त्याची दांडी त्रिफळा उद्ध्वस्त करून निघून गेल्या. थोडासा बॅकफुटवर जातोय सिया वॉरियर संघ, परंतु त्यांना कमबॅक करावं लागेल. आदर्शवर हल्ला बोल करावा लागेल. या 4 चेंडूत त्यांना 9 धावा जमा कराव्या लागतील. नवीन बॅटर मैदानात येतोय, विजय मार्तंड थेरोंडा संघाचा यश जंगली. आकडा आपण जर पाहिला 22, 2 विकेट आणि 2.2 षटक, खऱ्या अर्थानं एक सुंदर आकडा येथे या स्कोरशीट वरती पाहतोय. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगतता वाढणार, मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे स्टेडियम. सुंदर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, परंतु चेंडू येथे मात्र दिशाहीन. डाऊन द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. 23 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. सिया वॉरियर नागाव. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदर्श गोलंदाजी सज्ज झालाय. चांगला चेंडू होता, हलकेच हाताने पुश केलाय चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलेला आहे आणि फक्त एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या 1-1ने वाढते. धावसंख्या झालेली ती 24 धावा. 3 चेंडूंचा खेळ आलेला आहे. बघा, 3 चेंडूत 3 धावा आलेल्या आहेत. आणि अद्यापही 3 चेंडू येणं बाकी आहे आणि 7 धावांची आवश्यकता आहे. परंतु जोपर्यंत अजय मैदानात आहे ना, तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातोय, थोडासा खाली राहतोय. पाठी राखे लगेच टाळ्या वाजून त्याचं स्वागत सुद्धा करतात. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आदर्श पाटीलची. गुडलेनवरचा चेंडू होता, ते फलंदाज रेडी नाहीये. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, तर अजून 2 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 7. 2 चेंडूमध्ये 7 धावा कंप्लीट कराव्या लागणार आहेत. चॅलेंज कंप्लीट करावं लागणार आहे. अजयने ठोकलाय चेंडू हवेत. पाहूया चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. अजय चौलकर येथे मात्र याचा संपलाय खेळ.
नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीचे आमदार महेंद्र दळवीचे वीरनाथ बाच्या लाडो मोठे थेट प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर मॅच इज ऑन. सामना अजूनही रंगतदार स्थितीत आहे. सुशांत फळसनकर संघाचे संघ मालक ओरडून ओरडून आपल्या संघाला अतिशय प्रेरित करतात, प्रोत्साहन देतात आणि त्याच्या प्रोत्साहनावर अतिशय चांगली गोलंदाजी कर्णधार जो विश्वास टाकलाय ना, सुजित पाटील मॅनेजर संघाचे आहेत अजित कर्णधारावर, तो विश्वास त्याने संपूर्णपणे सार्थ ठरवलेला आहे. अतिशय चांगलं या ठिकाणी चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला बघायला मिळते ती गोलंदाज आदर्शकडून. धावसंख्या बघतोय 24 धावा 3 चेंडूंमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 धावा फक्त निघालेल्या आहेत आणि शेवटचं चॅलेंज जवळपास जिंकलेलं आहे ते आता एस डी ग्रुप चेंडरे या संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकण्याच्या प्रगतीपत्र आहे. परंतु अजूनही एक चेंडू आहे. या एक चेंडूवर काय होईल सांगू शकत नाही आहेत. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय. लखमादेव नवगाव संघाचा जयेश सुरेकर या ठिकाणी मैदानात येतोय. गोलंदाजी बहारदार केली होती, आता मात्र त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाची बाजू बलकट करावी लागेल, कारण आव्हान मोठं नसलं तरी ते आव्हान खडतर होण्याच्या दिशेने गोलंदाजांनी पाऊल उचललेलं आहे. चांगला चेंडू पॅडवर आदळतोय, पंचांचा बोट आकाशाकडे. आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार. हा चेंडू जेव्हा पडला ना बघ, बरोबर पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि चेंडूचा जो टप्पा जो जातोय ना तो इट्स अ हिटिंग विकेट. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय जो आहे ना तो एकदम अचूक दर्शवला जातो या ठिकाणी. वेल्डन नासिरभाई, अतिशय चांगला योग्य निर्णय आहे आपला. अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी पंचांची भूमिका या मैदानात या मॅचला बघायला मिळालेली आहे. नेहमी सगळ्या मॅचला चांगली आहे, परंतु या मॅचला हा निर्णय अतिशय योग्य पद्धतीने बघायला मिळतोय. बघता बघता ड्रिंक्स ब्रेक होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने आदर्शने या ठिकाणी चॅलेंज जिंकलेला आहे आपल्या संघासाठी. आता बघूया 3 षटकं पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या आहे ती चॅलेंज समाप्त झाल्यानंतर 24 झाल्या होत्या, -5 19 धावा आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 25 धावांची. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. बघूया कशा पद्धतीने हे आव्हान अवघड नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतात ना तशा पद्धतीने बघितलं तर हे आव्हान थोडंसं खडतर ठरेल. 12 चेंडू 25 धावा. मॅच खऱ्या अर्थानं बनली आहे, कारण तिसरं षटक दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की तिसरं षटक विकास दादा या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मॅटर करणारं षटक ठरू शकतंय. सुपर 16 मध्ये आपण पाहतोय स्क्रीनवरती पोहोचलेले संघ आणि सुपर 16 मधला हा पहिलाच सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रोमहर्षकता, रंगतदा, उत्खंता खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मित्रांनो, सध्या आपण पाहिलं चित्रपट सृष्टीमध्ये धुरंधर नावाचा चित्रपट खऱ्या अर्थानं अगदी सिनेसृष्टीमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि त्याच धुरंधर सिनेमाचा जो दिग्दर्शक आहे ना आदित्य धर, हा सुद्धा एक खऱ्या अर्थानं एक माजी क्रिकेटपटू होता, परंतु भारतीय राजकारणामुळे त्याला संधी मिळाली नव्हती. थँक्यू सो मच. मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय अर्जुन पाटील आणि सन्माननीय जितेश्री पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. या दोघांचंही या मुख्य मंचावर या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आल्याबद्दल आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचं शुभ स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर शैलेंद्र सर इथे आलेले आहेत, त्याचबरोबर प्रवीण नाईक सर सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या मुख्य मंचावर इथे शुभ स्वागत होणार आहे आणि त्या स्वागताचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. बंटी घुगे गोलंदाजीसाठी येतोय, मॅन फ्रॉम कुरुल. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका येतोय, लॉंग लेग सीमारेषा बाहेर यश जंगलीच्या बॅट मधून.
मच डीजे मास्टर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चेंडूला बघितलं, चेंडूला स्वतःला पोझिशन मध्ये आणलं आणि त्याला सरळ भिरकावून दिलं. फाईन लेगच्या क्षेत्रात अप्रतिमचा षटकार बघायला मिळाला. यश जंगली आक्रमक खेळाडू आहे. आता बघा इक्वेशन कसं आहे, 19 चेंडू आणि 25 धावांची 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे बघा, 12 चेंडूत 25 धावा हव्या होत्या, षटकार लगावला होता. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू गोलंदाज बंटीच्या चेंडूवर पुन्हा एकदा आघात केला जातोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात सिंगल काढलेली आहे. दुसरी बघा धाव होते का नाही, दुसरी धाव मात्र होत नाहीये. चांगली फेक त्या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या 26 धावा. न्यू बॅटर मैदानावरती राजेश मोहिते येथे फलंदाजीसाठी आलाय. राजेश मोहितेची ओळख करून देण्यासाठी खऱ्या अर्थानं राजेश मोहितेचा तो खऱ्या अर्थानं खेळ मला जरूर आठवतोय. 2016-17 साली ज्याने हाकीम शेखला खऱ्या अर्थानं सळो की पळू करून सोडलं होतं, तोच राजेश मोहिते फलंदाजीसाठी आलाय. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह मारला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटचं इथे प्रदर्शन पाहायला मिळतंय. एका धावाचं कन्व्हर्जन येथे मात्र डबल धावेमध्ये केलं जात आहे. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. यशने बघितलं थोडासा डिले झाला होता क्षेत्ररक्षकाला चेंडू घेऊन उचलून उभा राहीपर्यंत, तोपर्यंत त्याने आपलं क्रीज सोडलं होतं. राजेशला साथ घातली, राजेशने सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि दोघांचं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं कॉलिंग झालं आणि 2 धावांमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. धावसंख्या 28. हॅलो, शैलेंद्र सर इथे आलेले आहेत. त्याचबरोबर प्रवीण नाईक सर इथे आलेले आहेत आणि त्यांचा यथोचित मानसन्मान सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या मुख्य मंचावर होत असताना आपण पाहतोय. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. या क्षणाला तुमच्याकडून ही अपेक्षा केली जाणार नाही. गोलंदाजी A1 पद्धतीची होते त्या, तर तुमचं क्षेत्ररक्षण सुद्धा A1 व्हायलाच पाहिजे होतं. हा चेंडू झेलमध्ये कन्व्हर्शन करणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. परंतु 2 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. 30 धावा धावफलकावर लागत आहेत. 30 रन्स ऑन द स्कोर बुक. आता मात्र आवश्यकता आहे 8 चेंडू 14 धावा. बंटीचा पुढील चेंडू, राजेशने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. चांगली फेक केली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सामन्याचं इक्वेशन बदलेल. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं एक सुंदर सामना पाहायला मिळतोय. जो सामना अपेक्षित होता ना, तो अपेक्षित सामना येथे मैदानावरती रंगताना दिसतोय. तलवार क्रिकेट मैदान खऱ्या अर्थानं खचाखच भरलेलं हे मैदान. आणि हीच तरी किमया आहे सुपर 16च्या थराराची. पहिला सामना आहे आणि प्रेक्षकांचं खचाखच भरलेलं मैदान आहे. ही स्पर्धेची यशस्वीता आहे आणि हे स्पर्धेचं आयोजन वा भाई वा, लाजवाब. उलटा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूवर फटका व्यवस्थित कनेक्ट झालेला नाहीये. चेंडू फाईन लेग क्षेत्रात जातो. 1 धाव मिळाली होती. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स पूर्ण केलं आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे. हे षटक समाप्त होत असताना 33 धावा आवश्यकता आहे. ती 6 चेंडूत 11 धावांची. सौरभ काय झालं, मोठे स्ट्रोक्स पहिल्या चेंडू आल्यानंतर मात्र फलंदाजांनी काय केलं, दोघांनी सिंगल डबल धावसंख्या चालू ठेवली. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात डिलिव्हरी डॉट केल्या नाही आहेत, त्याच्यामुळे धावसंख्या 33 झालेल्या आहेत. आता चेंडू बघा किती शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मागील पर्वामध्ये सुद्धा अंतिम सामना मित्रांनो असाच रंगला होता. 6 चेंडू 11 धावांची गरज होती आणि तो खऱ्या अर्थानं निलेश अँड प्रफुल्ल स्पोर्ट साखर संघाने तो खऱ्या अर्थानं जिंकला होता. गोलंदाजीसाठी पाहूया येथे कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाणार, कोणता गोलंदाज येथे मात्र या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवणार. सामना कोण जिंकणार, SD ग्रुप जेंड्रे संघ सामना जिंकणार की सिया वॉरियर नागाव संघ सामना जिंकणार. जो चांगला खेळ करणार तो संघ येथे मात्र जिंकणार. विकास दादा, मी तर मात्र माझ्या छोट्याशा शब्दामध्ये व्यक्त करेन, जो मैदानावरती आता कमी चुका करेल ना तो संघ येथे मात्र सामना जिंकणार. गोलंदाज शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. हाणामारीचं षटक असणार आहे. रोशन पाटील, मॅन फ्रॉम बेलपाडा, रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. या वर्षी ज्याने खऱ्या अर्थानं आपला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. खारेपाट प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा हा खेळाडू. पहिल्या त्याने खऱ्या अर्थानं पोलीस होण्यासाठी परिश्रम घेतले. 2 वर्ष क्रिकेट पासून दूर राहिला. पोलीस झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती उतरलाय आणि या वर्षी त्याने आपल्या गोलंदाजीने, आपल्या फलंदाजीने सर्वांचंच लक्ष खऱ्या अर्थानं वेधून घेतलंय. तो रोशन पाटील मॅन फ्रॉम बेलपाडा गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 11 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय?
राजेश मोहिते चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. उलटा चेंडू सरळ तिपळा उद्ध्वस्त करतोय राजेश मोहितेची दांडी दांडी गुल. जरा हटके 100% आयोजन अलगे. थँक्यू सो मच. रोशन पाटील जी गोलंदाजी करतोय आणि त्यांनी जर विकेट्स मिळवल्या तर बबल्या पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस त्याला जीपे केलं जाणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रोशनचा खऱ्या अर्थानं धारधार मारा, वेगवान मारा, लॉन नंबर 32 येथे अवलंब केला जातोय. बोल्ड विकेट. फलंदाज येथे मात्र बाद झालाय. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आणखीन ट्विस्ट निर्माण झालाय. 6 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र इक्वेशन बदलेल. 5 चेंडू 11 धावांची गरज. एकदा मित्रांनो सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजून होऊन जाऊ द्या. नवीन बॅटर मैदानात येतोय दुष्यंत पवार, भूषण पवार. बघूया 5 चेंडू सामना होता कुठे आणि 5 चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे. 44 धावांचं छोटं लक्ष बघता क्षणी वाटत होतं. अरे आता परंतु तेच लक्ष थोडंसं मोठं व्हायला लागले की काय. बघूया भूषण पवार आलेला आहे फलंदाजीसाठी, काय करणार. मल्ल्यांचा हा खेळाडू चांगली फलंदाजी करण्याची अपेक्षित आहे त्याच्याकडून. 5 चेंडूत 11 धावा. चांगला चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 1ने वाढून 34 धावा. आता 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. यश जंगलीकडे ती कुवत आहे. यश जंगलीच्या मनगटामध्ये ताकद आहे, परंतु ती ताकद असून चालणार नाहीये. ती मैदानावरती आता मात्र नक्कीच वापरावी लागणार आहे. 34व्या धावफलकावरती 5 गडी बाद असंही चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. रोशनचा पुन्हा एकदा पुढील चेंडू. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती बीमर म्हणून नक्कीच पंचांनी येथे घोषित केलाय. हा चेंडू नक्कीच विकेट किपरच्या जर हाताला लागला नसताना तर मॅचचा निकाल येथे मात्र आताच थोडासा जवळ आला असता. परंतु 100% द्यावे लागतील किपरला, कारण किपरने ज्या पद्धतीने चेंडू अडवलाय ना त्याला तोड नाहीये. कारण जर चेंडू निसटला असता तर सामना सुद्धा निसटला असता. रोशन पाटीलच्या हातातून सामना निसटला असता, परंतु आदर्श पाटील याने जीवाचं रान केलेलं आहे. लॉ नंबर इथे मात्र 21 अवलंब होत असताना बीमर चेंडू. प्रामुख्याने कमीत कमी 15 प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल दिला जातो. फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडू वरती ठोकलाय. चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर डुपर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. चौकार चौकार चौकार. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथबाच्या लाडो मोठे हे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली. थँक्यू डीजे मास्टर. काय स्ट्रोक होता बघा, वेळेवर मारलेला हा फटका होता. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. अतिशय महत्वपूर्ण वेळेला जज जंगलींनी स्वतःवर जो विश्वास ठेवला ना तो सार्थ करून दाखवला होता. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने भिरकावून दिलं. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण शिलीमकर बंधूंमध्ये एक शिलीमकर होते, धीरज होता, त्या ठिकाणी त्याला चकवलं चेंडूनी. चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये आणि चेंडू मात्र निघून गेला 4 धावांसाठी. 39 धावा धावफलकावर आपण बघतोय. सिया वॉरियर्स नागाव विरुद्ध SD ग्रुप चेंड्रे. सुशांत फळसणकरांचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर सचिन राऊल यांचा संघ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, विजयी षटकार. सो मच. खेळाडू सोडून कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. खेळाडू सोडून कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. आयोजकांची ही सूचना आलेली आहे. दोनही संघांनी शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये. शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये. येस कॉमेंट्री बॉक्स. यस, महत्वाच्या क्षणाला खेळी केली, चांगली फलंदाजी केली होती त्यांच्या कर्णधाराने, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु महत्वाच्या क्षणाला मॅच विनिंग पारी खेळणारा
यश जंगली 20 धावा काढून नॉट आउट होतोय आणि आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देतोय. सचिनजी राऊळ यांचा सिया वॉरियर संघ सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय. वेल डन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या संघासाठी. आणि मॅन ऑफ द मॅच कपिल यश जंगली. हॅलो हॅलो सर्व संघ मालक, तुम्हाला विनंती आहे, मॅच जिंकल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाही. याच्या पुढे सर्व संघांना सूचना देतोय की मॅच जिंकल्यानंतर कोणीही आतमध्ये जाणार नाही आहे. या सूचना आणि या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे, कारण एक्साइटमेंटमध्ये अशा चुका करू नका जेणेकरून त्या चुका तुमच्या संघाच्या अंगलठी येऊ शकतात. त्यामुळे अशा चुका बाकी कोणी संघ करणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. या यश जंगली एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हल यश जंगली यायचं आहे मुख्य मंचावर. प्री क्वार्टर फायनल क्रमांक पहिली आणि त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब